नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. एका सार्वभौम देशाच्या संसदेमध्ये लोकनियुक्त सरकार एक कायदा आणण्याचा प्रयत्न करते आणि मिरच्या झोंबतात महासत्ता म्हणून तोरा मिरवणाऱ्या अमेरिकेच्या नाकाला. तिथले लोकप्रतिनिधी या कायद्याच्या विरोधात ओरडा करतात. तरी सुद्धा यंदाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकार सुधारित FCRA कायदा मंजूर करून घेते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं सरकार या देशामध्ये आल्यानंतर वेळोवेळी FCRA कायदा अधिक कठोर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे अनेकांची दुकानं बंद झालेली आहेत. विदेशातून या देशाच्या NGO मध्ये येणारा पैशाचा जवळजवळ 87% ओघ आटलेला आहे. आज परिस्थिती अशी आहे की देशातल्या फक्त 28% NGOंकडे FCRA परवाना उरलाय 2010च्या तुलनेमध्ये. विदेशी शक्तींच्या हातात असलेलं एक खूप मोठं शस्त्र केंद्र सरकारने हिरावून घेतलेलं आहे आणि तो पैसा जो धर्मांतरासाठी वापरला जातो, जिहादींसाठी वापरला जातो, जो पैसा या देशामध्ये दहशतवाद पोसण्यासाठी वापरला जातो, अशा पैशाला चाप लावण्यामध्ये केंद्र सरकारला बऱ्यापैकी यश आलेलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाची आजची बातमी आहे अगदी पहिल्या पानावरची. 2010च्या तुलनेत FCRA परवाना असलेल्या NGOंची संख्या फक्त 28% उरलेली आहे. मोदी सरकार सत्तेवर आलं मे 2014 मध्ये आणि त्याच्यानंतर लागलीच एका वर्षाने मोदी सरकारने FCRA कायद्यामध्ये सुधारणा केली. ती होती पहिली सुधारणा जी मोदी सरकारने केली. त्याच्यानंतर 2020 मध्ये दुसरी सुधारणा झाली. 2026 मध्ये आता ताजी सुधारणा झालेली आहे आणि त्याचा परिणाम असा झालाय की FCRA कायदा अत्यंत कठोर झालेला आहे. देशात अनेक NGO ज्यांच्याकडे FCRA परवाना होता तो परवाना एकतर रद्द करण्यात आलेला आहे किंवा त्याचं नूतनीकरण झालेलं नाहीये. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून या देशामध्ये 22,000 NGOंचे FCRA परवाने रद्द झालेले आहेत. ज्या NGOंकडे आता FCRA परवाना आहे त्यांची संख्या आहे 15,947. FCRA परवाने रद्द झाल्यामुळे देशातले जवळजवळ 27 लाख लोक जे NGOंशी संबंधित होते ते बेरोजगार झाले अशा प्रकारचा ठणाणा करण्यात येतोय. शिक्षण, पर्यावरण, मानवाधिकार, स्वच्छता आदी क्षेत्रामध्ये ज्या NGO कार्यरत होता त्या NGOंचं काम बंद झालेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक काम करणाऱ्या NGOंना टाळं लागलेलं आहे अशा प्रकारची ओरड बरेच लोक करतायत. खरं तर ही कामं बंद झाली तरी चालतील, परंतु या कामाच्या आड जे विघातक धंदे या देशामध्ये सुरू होते ते सुद्धा बंद झालेले आहेत. विदेशी शक्तींकडून या देशात ढवळाढवळ करण्याची जी रसद येत होती ती बंद झालेली आहे आणि जे लोक या देशाच्या विकासामध्ये काटे पेरण्याचं काम करत होते त्यांचा बंदोबस्त या कायद्याच्या माध्यमातून झालेला आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. FCRA कायदा इतका कठोर करण्याची केंद्र सरकारला गरज काय अशा प्रकारची ओरड भारतामध्ये होते आणि याचे पडसाद थेट अमेरिकेपर्यंत उमटलेले आहेत. अमेरिकेतले काँग्रेसमॅन या सुधारित FCRA कायद्यामुळे अत्यंत त्रस्त झालेले आहेत. हा कायदा मंजूर होण्यापूर्वी जो घटनाक्रम होता तो लक्षात घेण्याची गरज आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स भारताच्या दौऱ्यामध्ये होते आणि तेव्हाच अमेरिकेमध्ये या कायद्याच्या विरोधात ओरड सुरू होती. कारण काँग्रेसमनचं असं म्हणणं होतं, अमेरिकी काँग्रेसमनचं, की हा कायदा झाल्यानंतर केंद्र सरकारच्या हातामध्ये अमर्याद शक्ती येणार आहे आणि केंद्र सरकार या NGOंची मालमत्ता जप्त करू शकेल इतके अधिकार केंद्र सरकारला मिळणार आहेत. भारत सरकारने हा कायदा मंजूर करू नये म्हणून अमेरिकेचा दबाव होता, परंतु भारत सरकार या दबावाच्या समोर झुकलं नाही. पावसाळी अधिवेशनामध्ये हा कायदा मंजूर करण्यात आला. प्रत्येक गोष्ट बोलली जात नाही, काही गोष्टी संकेतातून सांगितल्या जातात. अमेरिकेने सुद्धा संकेतातून भारताला काही सुचवण्याचे प्रयत्न केले. JD व्हान्स जेव्हा भारताच्या दौऱ्यावर होते तेव्हा त्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली कोलकात्यापासून. कोलकात्यामध्ये मिशनरी ऑफ चॅरिटीजचं मुख्यालय आहे, म्हणजे ती संस्था जी मदर तेरेसांनी सुरू केली, ज्या संस्थेच्या माध्यमातून या देशामध्ये आतापर्यंत हजारो लोकांचं धर्मांतर करण्यात आलेलं आहे आणि ते काम आजही निरंतर सुरू आहे. FCRA कायद्याचा जो फटका आहे तो मिशनरी ऑफ चॅरिटीला सुद्धा बसलेला आहे. 2021 साली केंद्र सरकारने या संस्थेचा FCRA परवाना रद्द केला होता आणि नंतर अटी शर्तींची पूर्तता केल्यानंतर 2022 मध्ये हा परवाना पुन्हा एकदा त्यांना बहाल करण्यात आला. म्हणजे केंद्र सरकारने स्पष्ट संकेत दिलेले आहेत, NGOंना येणाऱ्या विदेशी पैशाच्या बाबतीत आम्ही कोणाचाही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहोत. या देशामध्ये जर विदेशी पैसा आला तर तो या देशाच्या कायद्याच्या अंतर्गतच आला पाहिजे आणि कायद्याच्या अंतर्गतच त्याचा विनियोग झाला पाहिजे. केंद्र सरकारने या NGOंच्या मुसक्या आवळायला सुरुवात का केली त्याचा इतिहास या सरकार इतका जुना आहे. NGOंच्या कारभारावर इंटेलिजन्स ब्युरोची अत्यंत करडी नजर होती आणि त्यांच्याकडे सज्जड पुरावे होते की या NGO देशविघातक कारवायांमध्ये सहभागी आहेत. विदेशी पैसा घेऊन या NGO देशाच्या विरोधात काम करत असतात. परंतु सरकार UPAचं होतं, त्यामुळे धर्मांतराच्या विरोधात बोलणार कोण, जिहाद्यांच्या विरोधात बोलणार कोण, दहशतवाद्यांच्या विरोधात बोलणार कोण. कारण दहशतवाद्यांचे एन्काउंटर झाले तर सोनिया गांधी अश्रू ढाळायच्या अशा प्रकारची परिस्थिती होती. त्याच्यामुळे सज्जड पुरावे हाती असून सुद्धा इंटेलिजन्स ब्युरोचे जे अधिकारी आहेत ते शांत होते, ते योग्य वेळेची वाट बघत होते. अखेर तो मुहूर्त आला. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी
अजिबात वेळ वाया घालवला नाही. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि 3 जून 2014 रोजी इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी हा अत्यंत महत्वाचा अहवाल नरेंद्र मोदी यांच्या हाती सोपवला. हा अहवाल अत्यंत खळबळजनक होता, अत्यंत स्फोटक होता. या अहवालाचं शीर्षक होतं इम्पॅक्ट ऑफ एनजीओज ऑन डेव्हलपमेंट. भारतात आणि भारताच्या बाहेर ज्या विदेशी शक्ती भारताच्या विरोधात कार्यरत आहेत त्यांचा पर्दाफाश करण्याचं काम या अहवालाने केलं होतं. एनजीओच्या साळसूद चेहऱ्याचा जो बुरखा आहे तो टराटरा फाडला होता आणि हे स्पष्ट केलं होतं की विदेशी शक्ती एनजीओचा वापर विकासामध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी नेमका कशा प्रकारे करतायत, विकास प्रकल्पाला विरोध कशा प्रकारे होतोय आणि त्याच्यासाठी एनजीओचा वापर कसा होतोय त्याच्यावर सुद्धा या अहवालामध्ये प्रकाश टाकण्यात येत होता. आणि या अहवालामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट स्पष्ट करण्यात आली होती की या विकास विरोधी कारवायांमुळे भारताच्या जीडीपीवर जवळजवळ 2 ते 3% फरक पडतोय. हा अहवाल अत्यंत स्वयंस्पष्ट होता. या अहवालामध्ये माहिती देण्यात आली होती की या देशाच्या अर्थकारणाला चालना देणारे प्रकल्प कोणते, त्या प्रकल्पांचा विरोध करणारे एनजीओ कोणत्या आणि या एनजीओना विदेशातून किती मोठ्या प्रमाणामध्ये पैसा येतोय आणि त्या पैशाचं प्रमाण किती मोठं आहे. याच्यामध्ये काही प्रकल्पांची उदाहरणं देण्यात आली होती. याच्यामध्ये कुंडनकुलमचा अणुऊर्जा प्रकल्प, ओरिसातले 2 महत्वाचे प्रकल्प होते. एकतर वेदांताचा अॅल्युमिनियमचा प्रकल्प होता आणि पोस्कोचा पोलाद निर्मितीचा प्रकल्प होता. ईशान्य भारतातील काही प्रकल्पांची उदाहरणं देण्यात आली होती. काही थर्मल एनर्जीच्या प्रकल्पांची उदाहरणं देण्यात आली होती. आणि या प्रकल्पांना रोखण्याचे कशा प्रकारे प्रयत्न सुरू आहेत आणि ते प्रयत्न करणारे एनजीओ कोण, त्यांच्या पाठीशी कोण आहे, याचा संपूर्ण तपशील या अहवालामध्ये उलगडण्यात आला होता. हा जो अहवाल होता 21 पानी अहवाल होता, अत्यंत स्फोटक, अत्यंत खळबळजनक. आणि या अहवालातून स्पष्ट झालं एनजीओचं किती मोठं जाळे या देशामध्ये कार्यरत आहे आणि ते या देशाचा विकास कशा प्रकारे रोखण्याचा प्रयत्न करत आहे. पण एनजीओच्या या ज्या कारवाया आहेत त्या अखंडपणे चालू आहेत, अविरतपणे चालू आहेत. केंद्रामध्ये मोदी सरकार बसलंय याच्यामुळे काही प्रमाणात या एनजीओच्या कारवायांवर चाप बसतोय, परंतु एनजीओ वाले सुद्धा वेगवेगळ्या मार्गांचा शोध घेताना दिसत आहेत. अलीकडेच एका विदेशी व्यक्तीला पकडण्यात आलं ज्याच्याकडे शेकडो डेबिट कार्ड सापडली. या डेबिट कार्डच्या माध्यमातून या सगळ्या कारवायांना पैसा पुरवण्यात येत होता. पर्यावरणाचा मुद्दा हा एनजीओ वाल्यांच्या हातचं ब्रह्मास्त्र बनलेला आहे. या ब्रह्मास्त्राचा वापर करून अनेक विकास प्रकल्पामध्ये खोडा घालण्याचं काम हे एनजीओ वाले करत असतात आणि त्यांचे विदेशी गॉडफादर करत असतात. तामिळनाडूच्या कुंडनकुलम मध्ये आपला अणुऊर्जा प्रकल्प आहे आणि या अणुऊर्जा प्रकल्पाला काही एनजीओनी सुरुवातीपासून विरोध केलेला आहे. अलीकडे तिथल्या ग्रामपंचायतीने एक ठराव मंजूर केला आणि या ठरावामध्ये असं म्हटलं की या अणुऊर्जा प्रकल्पापासून जो आण्विक कचरा निर्माण होतो त्या कचऱ्यामुळे आजूबाजूच्या गावांचं जे भूजल आहे ते दूषित होत आहे. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन आणि अणुऊर्जा नियामक आयोगाने या आरोपांचं खंडन केलं आणि स्पष्ट केलं की तारापूर आणि रावतभाटामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रकल्प आहेत, परंतु तिथे आण्विक कचऱ्यामुळे अशा प्रकारचे कोणतेही दुष्परिणाम आजपर्यंत तरी झालेले नाहीयेत. केंद्र सरकारने किती खुलासे केले, किती पुरावे दिले तरी पर्यावरणवाले जे एनजीओ आहेत ते आपला मुद्दा सतत रेटत असतात आणि सतत अशा प्रकारच्या विकास प्रकल्पांमध्ये खोडा घालण्याचं काम करत असतात. पर्यावरणाच्या नावाखाली अशाच एका महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये खोडा घालण्याचं काम केलं मेधा पाटकर यांनी. मेधा पाटकर यांनी आदिवासी हिताचा मुखवटा चेहऱ्यावर चढवला आणि वर्षोनवर्ष या प्रकल्पाला विरोध केला आणि त्यांच्या विरोधामुळे हा प्रकल्प अनेक वर्ष लोंबकळलेला होता. प्रत्यक्षात हा प्रकल्प पूर्ण झाला तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की या प्रकल्पामुळे सौराष्ट्र, कच्छ आणि उत्तर गुजरातच्या तहानलेल्या भागाला पाणी मिळालं. म्हणजे जे लोक तहानेने तडफडत होते, ज्यांना पिण्याचं पाणी दुर्मिळ झालं होतं, अशा लोकांची तहान भागवण्याचं काम या प्रकल्पाने केलं. राजस्थानच्या कोरड्या भागामध्ये सुद्धा या प्रकल्पामुळे पाणी गेलं आणि आज अशी परिस्थिती आहे की गुजरात आणि राजस्थानचा असा भाग जिथे पाणी मिळत नव्हतं तिथे लोक आता 2-2 वेळा पिकं घेत आहेत. तिथे सुबत्ता आली, तिथे पाणी आलं, तिथे 1421 मेगावॅट वीज या प्रकल्पामुळे निर्माण झालेली आहे आणि त्याचा फायदा या भागांना होतोय. मुळात प्रश्न असा आहे की भारतातल्या समस्या सोडवण्यासाठी अमेरिकेतून, युरोपामधून पैसा काय यावा? अमेरिकेमध्ये सगळे प्रश्न संपले आहेत का? अमेरिका ही जागतिक महासत्ता आहे, आर्थिक महासत्ता आहे, लष्करी महासत्ता आहे, परंतु याचा अर्थ असा नाहीये की अमेरिकेमध्ये गरिबी नाहीये. अमेरिकेमध्ये सुद्धा बेघर लोक आहेत, अमेरिकेमध्ये सुद्धा रस्त्यावर लोक राहतात, अमेरिकेमध्ये सुद्धा असे लोक आहेत जे हॉटेलमध्ये उरले सुरलेले जे अन्न आहे ते खाऊन आपली गुजराण करतात. मग अशा लोकांना या एनजीओ मदत का नाही करत? त्यांच्या उद्धारासाठी प्रयत्न का नाही करत? त्या भारतातल्या लोकांच्या उद्धारासाठी प्रयत्न करण्यासाठी इथल्या एनजीओना पैसा का पुरवतात? एक गोष्ट स्पष्ट आहे आणि अशी खंडीभर उदाहरणं आहेत की विदेशातून जो पैसा येतो तो काही भारताचं भलं नाही करत. म्हणजे 4 लोकांचं जर भलं करत असेल तर 4 लाख लोकांवर या पैशामुळे अन्याय होतोय.
नर्मदा सरोवर प्रकल्पाचं उदाहरण आहे, कुंडनकुलमचं उदाहरण आहे आणि अशी शेकडो उदाहरणं आहेत. म्हणजे माझं असं अजिबातच म्हणणं नाहीये की भारतामध्ये समस्या नाही आहेत. भारतामध्ये शेकडो समस्या आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत, आरोग्य क्षेत्रामध्ये आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये आहेत, मानवाधिकाराच्या क्षेत्रामध्ये आहेत, कामगार क्षेत्रामध्ये आहेत, कृषी क्षेत्रामध्ये आहेत, आरोग्य क्षेत्रामध्ये आहेत. या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजेत. या समस्यांसाठी एनजीओची प्रचंड मोठी गरज आहे. परंतु एनजीओ भारतीय असाव्या, त्या एनजीओ मध्ये काम करणारी माणसं भारतीय असावी आणि त्या एनजीओ ज्या पैशातून चालतात तो पैसा सुद्धा भारतीयाने दिलेला पैसा असला पाहिजे. विदेशातून जो पैसा येतो त्या पैशाचा हेतू देशविघातक असतो, ही गोष्ट आतापर्यंत उघड झालेली आहे. त्याच्यामुळे आमची माती, आमची माणसं आणि आमचा पैसा हे या समस्येवरचं उत्तर आहे. भारतातले एनजीओ भारतातल्याच पैशातून चालले पाहिजेत, भारतीयांनीच ते चालवले पाहिजेत. त्यामुळे केंद्र सरकारने FCRA कायदा मजबूत केल्यामुळे विदेशातून येणाऱ्या पैशाचा 87% ओघ गाठला. फक्त 28% एनजीओकडे FCRA परवाना आहे. 27 लाख लोक बेरोजगार झाले, अशी रड करण्यामध्ये काही अर्थ नाहीये. केंद्र सरकारने एका बाजूने ही कारवाई करत राहिली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने या देशामध्ये ज्या स्थानिक एनजीओ आहेत त्यांना बळ कसं मिळेल, त्यांना निधी कसा मिळेल, त्यांना मनुष्यबळ कसं मिळेल, या दृष्टीने सुद्धा काही विचार केला पाहिजे. या दृष्टीने काही कायदे केले पाहिजे जेणेकरून एनजीओच्या माध्यमातून या देशाचा जो विकास होणं अपेक्षित आहे, एनजीओचा या देशाच्या वाटचालीमध्ये जो हातभार लागणं अपेक्षित आहे, तो हातभार लागत राहील आणि या देशाच्या विकासाची जी गाडी आहे ती वेगाने दौडत राहील. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.